हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई व लिपिक पदाची भरती सुरू आहे, तसंच वाहन चालकची सुद्धा भरती आहे. तर मुंबई उच्च न्यायालयावर आधारित IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत की मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण महिला न्यायाधीश किती आहेत, एकूण न्यायाधीश किती आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचं जे कार्यक्षेत्र आहे ते कोणतं आहे, किती राज्यांवर आहे, किती केंद्रशासित प्रदेशांवर आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ती कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहे, मुख्यालय कुठे आहे, असे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, ते सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली, कधी झाली, अशी वेगवेगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई व लिपिकसाठी भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. जर तुम्हाला काही सेकंद माझी जाहिरात जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. त्यामध्ये ना तुम्हाला आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त टेस्ट मी दिलेले आहेत. फुल टेस्ट 69 आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट मिळून 100पेक्षा जास्त टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि किंमत फक्त 200 प्लस GST आहे. अजूनही त्यामध्ये रोजच्या रोज टेस्ट अपडेट होत आहेत आणि क्लर्कसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मार्च 2026 मध्ये न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आहेत. काय उत्तर आहे त्याचं? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर सगळ्यांनाच माहिती आहे की बॉम्बे हायकोर्टचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि त्याचे 3 खंडपीठ आहेत. ती सगळं माहिती आपण पुढे पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत नाव काय आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे अधिकृत नाव आहे ना, ते आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे असं त्याचं नाव आहे. ती हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही जेव्हा जाहिरात पाहिली असेल ना, तर त्या जाहिरातीमध्ये याच नावाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे पहा. ही जाहिरात कोणत्या विभागाची आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठं आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ना, ते नागपूरला आहे आणि औरंगाबादला आहे. हे त्याचं उत्तर आहे. आता काही जणांना वाटेल कोल्हापूर, तर कोल्हापूरला खंडपीठ नाही. कोल्हापूरला सर्किट बेंच आहे. सर्किट बेंच आणि खंडपीठ याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ हे नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आहे. आता मी तर संभाजीनगर का नाही दिलं, तर उच्च न्यायालयाचं जे औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला जे खंडपीठ आहे ना, त्याला औरंगाबाद खंडपीठ असंच त्यांनी नाव दिलेलं आहे, म्हणून मी तिथं औरंगाबाद ठेवलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे जे कार्यक्षेत्र आहे ते कोणत्या राज्यांवर आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यांवर आहे. आणि अजून एक आहे, पण आता त्याच्यावर पुढे प्रश्न आहे म्हणून मी सांगत नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यांवर आहे, एवढं लक्षात ठेवा सर्वांनी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा व्हिडिओला. पुढे मुंबई उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर मुंबई उच्च न्यायालयानं 1862 मध्ये स्थापन झालेलं आहे. मुंबई उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय आहे. अशी 3 न्यायालये ही 1862 मध्ये स्थापन झालेली आहेत. आणि सर्वात जुनं उच्च न्यायालय हे कोणतं आहे माहिती आहे का? तर कलकत्ता उच्च न्यायालय, ते पण माहिती असू द्या. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या शैलीमध्ये आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ना, ती गोथिक शैलीमध्ये आहे. मुंबईमध्ये जे बॉम्बे हायकोर्टचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या शैलीमध्ये आहे? तर गोथिक या शैलीमध्ये ते आहे. आणि म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, त्याच्यानंतर नवी मुंबईची इमारत, त्याच्यानंतर तुमचं CSMT हे जे रेल्वे स्थानक आहे, हे सगळे गोथिक शैलीमध्ये बांधलेले आहेत, ते पण माहिती असू द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नेमतो? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारताच्या राष्ट्रपतींना आहे. पण त्यासाठी ते सल्ला कोणाचा घेतात? तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती आहे? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष आहे. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा,
मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे पहिले मुख्य न्यायाधीश होते ना, आता हे बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि महत्त्वाचं आहे. तर त्याचं उत्तर आहे सर मॅथ्यू सॉस. हे सॉसवरून लक्षात राहील ना, आपल्या घरामध्ये आपण सॉस खातो, टोमॅटो सॉस वगैरे. तर हा मिरचीचा सॉस म्हणून लक्षात ठेवा. तर मॅथ्यू सॉस म्हणजेच मिरचीचा सॉस म्हणून लक्षात ठेवा. तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हे सर मॅथ्यू सॉस हे होते. कधी 1862 मध्ये. त्याच्या पुढे आता अजूनही आपल्याला अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोट ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा भरपूर दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेलं न्यायालय भरती ईबुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. लिपिक आणि शिपाईचा दोन्हीचा अभ्यास यातून कव्हर होतो. आता त्याच्या पुढे पहा की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? आता एक लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1862 मध्ये. पण कोणत्या कायद्याअंतर्गत झाली माहिती आहे का? तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 या कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 मध्ये झालेली आहे. फरक लक्षात आलाय? तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार स्थापना झाली, पण स्थापना कधी झाली? 1862 ला झालेली आहे. आता 12 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयात लेखी आदेश देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? लेखी आदेश म्हणजेच रिट्स म्हणतो आपण त्याला. तर ते आहे कलम 226 नुसार. कोणत्या कलमानुसार? कलम 226 नुसार. आणि मुंबई उच्च म्हणजे उच्च न्यायालयाची स्थापना ही कोणत्या कलमाने होते माहिती आहे का? कलम 214. मला वाटते कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याची माहिती दिली की उच्च न्यायालयाची स्थापना ही कोणत्या कलमाने होत असते? कलम 214 नुसार होत असते. ते पण माहिती असू द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे कधी सुरू झाले? आता हे तर बऱ्याच जणांना माहिती नसेल पहा. तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे ते नागपूरला कधी सुरू झालं माहिती आहे का? 1956 मध्ये सुरू झालेलं. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर येथे 1956 मध्ये सुरू झालेलं आहे. आता नागपूरचं झालं, मग औरंगाबादला कधी सुरू झालं ते पण माहिती असणं आवश्यक आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ कधी सुरू झाले? तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे ना, ते 1982 मध्ये सुरू झालेलं आहे. पहा कधी सुरू झालेलं आहे? 1982 मध्ये औरंगाबाद खंडपीठ सुरू झालेलं आहे आणि 1956 मध्ये नागपूर खंडपीठ सुरू झालेलं आहे. आणि कोल्हापूरचं जे सर्किट बेंच आहे तो 2025 मध्ये स्थापन झालेला आहे. हे ते पण माहिती असू द्या. मुंबई उच्च न्यायालयावर कोणत्या न्यायालयाचे नियंत्रण असते? तर मुंबई उच्च न्यायालयावरनं सर्वोच्च न्यायालयाचं नियंत्रण असतं. कोणाचं नियंत्रण असतं? सर्वोच्च न्यायालयाचं. मुंबई उच्च न्यायालयाला अपील कुठून येतात? म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर आपण अपील करायचं तर कोणत्या न्यायालयातून केलं जातं? तर जिल्हा न्यायालयामधील किंवा जिल्हा न्यायालयानं दिलेला निर्णय जर मान्य नसेल तर त्याच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण काय करू शकतो? अपील करू शकतो. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ कोण देतात? आता इथे लक्षात ठेवा की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, पण त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर संबंधित राज्याचे राज्यपाल देत असतात. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ ही राज्यपाल देत असतात. त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर मुख्य न्यायाधीश असतील आणि इतर न्यायाधीश असतील त्या सगळ्यांची नेमणूक कुणामार्फत होते? तर राष्ट्रपतींमार्फतच होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न मी घेत आहे. यातले काही प्रश्न तुम्हाला जशास तसे परीक्षेत विचारले जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे सर्किट बेंच आहे ना, ते कोल्हापूर या शहरात स्थापन झालेले आहे. कधी स्थापन झाले? 2025 मध्ये. वर्ष पण लक्षात ठेवा. म्हणजे नागपूर खंडपीठ 1956, औरंगाबाद खंडपीठ 1982 आणि कोल्हापूर सर्किट बेंच 2025. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहूयात. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? तर मुंबई उच्च न्यायालय हे राज्यातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे राज्य स्तरावरचं सर्वोच्च न्यायालय कोणतं आहे? मुंबई उच्च न्यायालय हे आहे. अजून आपल्याला 10 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 प्लस GST आहे आणि हा कोर्स घेतला
इतर टेस्ट सिरीज वगैरे किंवा न्यायालय भरती ई बुक इतर कोणताही कोर्स विकत घ्यायची गरज नाही. यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस टेस्ट सिरीज 200 रुपयाची आणि न्यायालय भरती ई बुक 200 असं 400 रुपयाचे कोर्स मोफत दिलेत. म्हणजे 500 रुपयाच्या कोर्सवर 400 रुपयाचे कोर्स मोफत दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. तर 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे 21 नंबरचा प्रश्न. एक मिनिट. मुंबई उच्च न्यायालयाचे क्षेत्राधिकार वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचा जर क्षेत्राधिकार वाढवायचा असेल म्हणजे त्यांचं कक्षा अधिकाराची, तर तो अधिकार कोणाला असतो माहिती आहे का? भारताच्या संसदेला असतो. भारताची संसद कायदा करून ठरवते की कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र किती आहे. आता पुढे 22 नंबरचा प्रश्न आहे पहा. दादरा, नगर हवेली, दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशावर कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार आहेत? तर दादरा, नगर हवेली, दीव व दमण हा आता एकच केंद्रशासित प्रदेश आहे बरं का. तर याच्यावर बॉम्बे हायकोर्टचं नियंत्रण आहे. बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालय दोन्ही एकच आपलं. तर काय उत्तर आहे त्याचं? बॉम्बे हायकोर्ट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता 23 नंबरचा प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठे आव्हान करता येते? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान करू शकतो. जर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नसेल तर त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोणत्या प्रदेशावर नाही? आता मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रात आहे, गोव्यात आहे, दमण व दीववर आहे, दादरा व नगर हवेलीवर आहे, पण गुजरातवर नाही. तर डी हे त्याचं उत्तर आहे. कुठं नाहीये? गुजरातवर नाही. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र 2 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश असं आहे बरं का. ते पण माहिती असू द्या. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कशी असते? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही कशी असते? नेहमी बदलणारी असते. ती काही निश्चित नसते पहा. न्यायाधीशांची संख्या काय नसते? निश्चित नसते. ती सतत काय होते? बदलणारी असते. मुंबई उच्च न्यायालयाला कोणते अधिकार आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाला मूळ अधिकार आहेत, अपिलीय अधिकार आहेत आणि लेखी आदेश आहेत. म्हणजे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे लेखी आदेश म्हणजे रिट्स गोष्टींवर ते निर्णय देऊ शकतात. जिल्हा न्यायाधीशानं जो काही निर्णय दिलाय त्याच्या विरोधातला अपील करता येतो आणि स्वतःचे उच्च न्यायालयाचे सुद्धा काही अधिकार आहेत. असे सगळे अधिकार आहेत. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे नियंत्रण कोणावर असते? तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे नियंत्रण आहे ना ते जिल्हा न्यायालयावर असतं. कोणावर असतं? जिल्हा न्यायालयावर असतं. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. महत्त्वाचा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश एकूण किती आहेत? तर मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामधील महिला न्यायाधीशांची जर संख्या आपण विचारात घेतली तर ती संख्या किती आहे माहिती आहे का? 12 आहे. किती आहे? 12 महिला न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करतात. त्याच्या पुढे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जर काढून टाकायचे असतील तर तो अधिकार कोणाला आहे माहिती आहे का? तर तो अधिकार आहे संसदेला. म्हणजे काय केलं जातं की जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवला जातो आणि त्यांना पदावरून काढलं जातं. आता त्याच्या पुढे 30 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न असा आहे. पुढचा प्रश्न पहा. मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश एकूण किती आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या जर आपल्याला सांगायची झाली तर ती किती आहे माहिती आहे का? 79 आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती आहे? 79 आहे. त्या 79 पैकी 12 न्यायाधीश ह्या कशा आहेत? महिला आहेत. पण सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 29 न्यायाधीश कार्य करत आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.